हॅलो, टोपी विसरलोय, तो आणायला गेलाय, दुसरा बोलतो. 3:15 वाजलेले आहेत आणि शाहिराने उत्तम बारी केलेली आहे. मीही कोणता आगाऊ शब्द न गाता इथं बारी केली. शाहिराने पण जरा इकडे तिकडे वावलं, हरकत नाही. आया बहिणीची लाज राखून, मान राखून त्याने कार्यक्रम केला. आणि एवढा शुद्ध शाकाहारी जेवण असून पण 3:30 वाजेपर्यंत जर तुम्ही इथं थांबत असाल तर इथं ना तुरेवाला जिंकला असतो ना शक्तीवाला जिंकला असतो. इथं जिंकली असते कोकणची लोककला. ती कोकणच्या लोककलेसाठी आपल्या टाळ्या वाजवल्या पाहिजे. अहो काय ना गाण्याला बोलायची काय गरज नसते. शक्तुऱ्यात या आय माय काढायची काय गरज नसते. कमरेच्या खालचं काय बोलायची काय गरज असते. तू असा, तुझी लायकी नाही, तुझी अवकात नाही, काय बोलायची गरज नाही. काय म्हणतोय, बाष्कळ गाऊन बाष्कळ न गाता, बाष्कळ न गाता आपुलकीने, बाष्कळ न गाता आपुलकीने असा प्रत्येक जण जोडणार पाहिजे. आणि आयुष्य फार सुंदर आहे पण तुरेवाला प्रश्न फोडणार पाहिजे. आणि 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 कोणासाठी आणलेलं आता काय बोलायचं बघा. एक एक रन काढून काय केलं, एकच 6 मारलेला आहे. अगदी सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. त्याच्यामुळे आता काय काय करून फायदा नाही. एक शेर घेतो बघा. माझ्या गणाच्या खांद्यावर, माझ्या गणाच्या खांद्यावर भगवा शेला आहे. अरे माझ्या गणाच्या खांद्यावर असा भगवा शेला आहे. आणि कैक शक्तीवाल्यांचा प्रश्न फोडणारा तुरेवाल्यांचा खानदानी चेला आहे. आणि पुण्यास गावची ग्रामदेवता आई नवलाई देवाने सोमादेव यांच्या या पुण्यनगरीमध्ये आणि माझ्या लांजा तालुक्यामध्ये आदल्या वर्षी प्रश्न फोडला जाकादेवीच्या मंदिरात लांजा शहरामध्ये. गेल्या वर्षी जाकादेवी मंदिरातच फोडला पण राजापूरमध्ये. त्याच्या आधी गेल्या वर्षी आपला मुंबई थिएटर मध्ये उमेश पोटले भावांचा प्रश्न फोडला. आणि देवाच्या कृपेने माझ्या केदारलिंगाच्या साक्षीनं, देव चव्हाट्याच्या साक्षीनं, बोलस्वराच्या साक्षीनं, माझ्या नवलाई विठ्ठलाच्या साक्षीनं आज आमचे मातब्बर शाहीर खेडचे शाहीर अनेक वर्ष या सदलाल घराण्याचा प्रश्न होता तो आमच्या या माझ्या बाबुरांगले घराण्याने फोडला. याचा मला माज नाही तर अभिमान आहे, स्वाभिमान आहे. म्हणून शाहीर एक आणखीन शेर. शास्त्राच्या गोष्टीवर शाहीर जागेवर फिरवणार आहे. तुम्ही या आय मायनेच्या गोष्टी करूच नका. शास्त्राच्या बोला ना. मुळा रंगाचा गण बोला, अथर्वचा गण बोला, चाकोरीचा गण बोला, 5 सोंडेचा गण म्हणा आणि तशा आत्मविचाराच्या गवळणी बोला, पद बोला, प्रश्न बोला. शक्यतो हाय. आणि यासोबत बाकीच्या छोट्या मोठ्या गमती बघा मंडळी. ए पोरणो मगाच हाय काय की केलं हाय ना. हाय 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 यांना याच आवडतं बघा. शक्यतोला प्रश्नोत्तर आपण दिलं मग बाजूला ह्या लोणचं हवाच. इसको बोलते लोणचं. आणि लोणचं हे जरासच खायचं. भाताच्या डिग्रीवर नाही घ्यायचं. चवी पुरता. त्याच्या दुसऱ्या दिवशी गडबड. आणि म्हणून काय म्हणतोय, अरे शास्त्राच्या गोष्टीवर शाहीर जाग्यावर फिरवणार आहे. आणि कलगीचे प्रश्न फोडून हात तुरेवाला रुबाबात मिरवणार आहे. पहिलं गाणं माझे जे फरमाईश आहे. कुणाची फरमाईश आहे? एक आहे ना सोमदेवांची मोठी. कुणाचं नाव आहे? बंड्या सावंत साहेब. बंड्या सावंतचं एक फरमाईश आहे. ती फरमाईश घेतो नंतर बोलत जातो. घेतो ना. मुळा बाळांना लेकरांना देव सुखामध्ये ठेव. मुला बाळांना लेकरांना देव सुखामध्ये ठेव. पुनस गावाचं दैवत ह्या पुनस गावाचं दैवत स्वयंभू श्री सोमदेव. पुनस गावाचं दैवत स्वयंभू सोमदेव. देवा
सरपंच पुनसगावचे माजी सरपंच इलियास मंत्री साहेब आणि प्रकाश मांडवकर यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचा पारितोषिक आणला आहे. त्याचप्रमाणे विकास कांबळे माऊली परळेगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे आदरणीय आमचे मित्र विकास कांबळे 200 रुपयाचा पारितोषिक. आता मागणं बोलूया. भुवानी तसा जोर नाही भारी केला, एक नंबर जोर केला. आणि टोपी घालायची राहिली. भुवानी जोर केला, अगदी पद्धतशीर जोर केला. आधी थोडीशी वायशी मारून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मी नाही गेलो, त्यांच्या आईवर बोलणार मी कधीच बोलू शकत नाही. ते बिचारी हा गरीब काय आहे, त्याची आई तर अजून बिचारी साधी माय आहे. तिची आई आणि माझ्या आईच्या मध्ये काय फरक आहे? मी दुसऱ्याच्या आईवर बोलायला वाटतो का? हे अशी दादागिरी करतात म्हणून काही बोलतो. आई वडिलांना आपण जाणार ना, कधीच नाही. आमच्या बलराम तांबे इथे ते साक्षीला आहे. गमत ते सांगतो तर म्हणतात ऑन दी स्पॉट म्हणतात भिडामणी आणि म्हणतात मारामारी करायचं मारामारी करा. बोवा म्हणून सांगतो दुसऱ्या शाहिरांमध्ये जे तुम्ही बोलता ना मारामारी करा आणि फरे कुणी बोललं मारामारीच्या गोष्टी ऑन दी स्पॉट भिडाला कुणी सांगितलं? हा लांजाने खेळ मध्ये भेट फक्त हे शाहीर करतात, बाकी कोणी करत नाही. हे दोघं ते गजर करतात, हाच प्रॉब्लेम आहे. आणि नशीब किती थोर, सारखं लांजेवालं गांजेवालं करून आज प्रश्न पण भेंडी लांजातच फुटला. लांजाचा मला किती श्रेष्ठ आहे म्हणजे हजारदा सांगतो त्यांना तुम्ही असा कधी भेद करू नका. काय म्हणतोय की ती कालची पोरं म्हणे अरे या पुण्यामध्ये 2012ला माझी बारी झाली आहे. ते पुण्यामध्ये 2012 झाले. 13 वर्षापूर्वी 2011 पासून मी मुंबईला कार्य करतोय आणि मला कालची पोरं बोवा फुलं रे फुलं तो शाप एवढ्या फुलं नाही व्हायचं. पहिला ठोका काय म्हणतोय बघा. बट बट्टीत ढोळ तोंड तुझं काळ, बट बट्टीत ढोळ तोंड तुझं एक काळ. तुला घाबरतात दारुण पोरे, तुला घाबरतात लहान पोरे. किती चाटलंस दुसऱ्याचं सांगू, किती चाटलंस दुसऱ्याचं सांगू. तोंड लावून तू सामोरे म्हणतोय हा मोरे नव्हे. विकास म्हणला असे तसे. अरे बाप आहे तुझा, ऐकून घ्या. बट बट्टीत डोळे तोंड तुझं हे काळे, बट बट्टीत डोळे तोंड तुझं काळे. तुला घाबरतात लहान पोरे, तुला घाबरतात लहान पोरे. किती चाटलंस दुसऱ्याचं सांगू, किती चाटलंस दुसऱ्याचं सांगू. तोंड लावून तू सामोरे, किती चाटलंस दुसऱ्याचं सांगू. तोंड लावून तू सामोरे. नितीन माटल माऊली, जॉन माटल माऊली आणि बंड्या सावंत आमचे मित्र जिना व्यापारी या श्लोक 500 रुपये आले. तर त्यांचं म्हणणं आहे की सोमवारचं गाणं सोमवारदेवाचं गाणं परत घ्या. घेतो. मुला बाळांना लेकरांना देवा सुखामध्ये ठेवा. मुला बाळांना लेकरांना
देवा सुखामध्ये ठेव पुनस गावाचं दैवत श्री स्वयंभू सोमदेव पुनस गावाचं दैवत श्री स्वयंभू सोमदेव शायरांचा भाग रामायणाचा भाग होता रामायणाचा भाग देतोय आणि जसा प्रश्न फुटलेला असतो त्याचा तो सत्कार करायचा असतो त्याचं अभिनंदन करायचं असतं शाहीर तुम्ही फार मोठ्या मनाने तुम्ही हा प्रश्न मान्य करून घेतला काय म्हणतोय माझा रघुवंशी माझा राम जो तुम्ही ज्या रामाने रावणाला मारलं आणि तो दशानन नंतर विभीषणाशी ज्या मंदोदरीने विवाह केला तो माझा राम गातोय काय म्हणतोय करुणी पाश पेरून विष करुणी पाश पेरून विष कैकईच्या दंशी करुणी पाश पेरून विष कैकईच्या दंशी अनवाणी वनवासी माझे चालले रघुवंशी अनवाणी वनवासी माझे चालले रघुवंशी गोंधळ घ्यायला बोलवा आणि पैसे देणारे सौरभ पंचामोली 200 रुपयाचं पारितोषिक मी गोंधळ घेतो आता एक गाणं घेतो बुवानी ते विकासवर गाणं गायले आपण कोणाची उधारी ठेवत नाही दिलं पाहिजे हा हा काय घेऊ पेटवा त्यांनी काय असं पेटवलंच काय त्यांनी अहो काय नाही अहो तर काय बोललो माहितीये तर म्हणतात पैसा आलं तर म्हणतात खिशात गेलं मी कुठं म्हटलं पैसा आलं यांच्या घशात गेलं एवढंच होता गोष्ट हो अहो पैसा आलं खिशात गेलं मग काय यांच्या घशात गेलं का पण पैसा आलं अरे बुवा आता तुम्ही पुढच्या वर्षी भेटणार मला पुढच्या वर्षी भेटणार हिशोब तुझा देणार त्याच्या आधी ते म्हणणार की जिकडं तिकडं गेलं की लांब आता बघा ते बोलले हे लांबवरचं पब्लिक आहे आमचं तांबेबुवा गेलं जिकडं तिकडं तांबेबुवा कुठे जिकडं तिकडं म्हणतात ऐकावं बरं हे काय म्हणतात हे म्हणतात लांबवरचं पब्लिक आहे खेळात गेलं तर म्हणतात हे लांबवरचं पब्लिक आहे अरे लांबोरे काहीतरी देत असेल पण जिकडं तिकडं जाय तेव्हा लांबोरचं पब्लिक आहे हो हे आता पब्लिक काय मोठे वासाठी थांबलंय लांबोरे वासाठी थांबलंय तुम्ही तशी भारी करा तुम्ही थोडं हसून दाखवा याला फक्त माईकला वास घाला चुकीची आहे ना गोष्ट म्हणून काय म्हणतोय बोललं विकास म्हणतात विकास नसेल दादा ऐक बोललात विकास नाही मला नाही विकास कुत्रे असं काहीतरी बोलले आयुष्यात जगायचं असेल तर विकास पाहिजे मी नवा रस्ता पाहिजे दवाखाना पाहिजे हा शाळा पाहिजे पोरीला पोरगा पाहिजे नवरा पाहिजे नवरीला नवरा पाहिजे तर त्यानंतर त्यांना पोरगा पाहिजे आणि विकास झाला पाहिजे आयुष्याचा काय म्हणतोय बघा जर विकास आयुष्यात नसल हे मोरे बुवा विकास आयुष्यात नसल तर काय वर सांगतो बघा कधी सुटल सारं गिरान दादा जाईल येतो परान गावात हॉस्पिटल नाही आहे म्हणून काय म्हणतोय हो कधी सुटल सारं गिरान दादा जाईल येतो परान नसल वाट्याला तुझा विकास बुवा येईल तुझा मरण नसल वाट्याला तुझा विकास बुवा होईल तुझा मरण नसल वाट्याला तुझा विकास बुवा होईल तुझा मरण नसल वाट्याला तुझा विकास बुवा होईल तुझा
म्हणणं आहे की म्हणतात ही शाखा माझ्या दापोलीतली आहे, हे खेडातले. इकडे इकडे तुझं गाव कुठलं? तुझं गाव कुठला? तालुका कुठला? तालुका कुठला? ही पोरं म्हणतात दापोलीतली. किती यांचं डोळं लाल झालं होतं सांगा? त्यांचं डोळं फिरलं होतं बुवा. पुढच्या वेळेला पाणी थोडं जास्त टाका बुवा, गलासात पाणी थोडं जास्त टाका. सांगलं बुवा. ही माझी सगळी पोरं. आता उद्या मांडला बरे, मांडला घेऊन झाला. हे म्हणतात माझा 7वा सामना आहे, माझा 8वा सामना आहे. अहो माझ्या पोरांचा लागोपाठाचा 10वा सामना आहे. ही माझी लहान लहान पोरं कुठं आता जिकडे जाईल तिकडे हंगात घेऊन जाणार. यांचा कसं नाही, राजापूरला गेलं तर दुसरं, दापूरला दुसरं. आपलं नाही, गाडी ठरलेली आहे. गाड्या शेट आमची इथं आहे, ड्रायव्हर आहेत. गाडी आम्हाला सुखात नेतात, सुखात आणतात. उद्या महाड, परवा चिपळूण, त्याच्यानंतर गुहागर, त्याच्यानंतर आमचा राजापूर. लागोपाठ 4 वार आहेत, 4 तालुक्यातले. चंदूमाऊली हे असं फुलं शाप फुलं. एक गाणं होऊया, एक समाज प्रवर्तनाचं गाणं म्हणतो. हा नमन म्हणतो. ऐका हे पोरांनो, हे पोरांनो ऐका, पोरांनो ऐका. तुमच्यासाठी एक मेसेज आहे आणि समोर बसलेल्या बहिणींसाठी एक मेसेज आहे. काय? आयुष्यात लग्न एकदा होतं. हे ऐका, हे आयुष्यात लग्न एकदा होतं. पूर्ण ऐका. मला पण एक बोर आहे तुमच्यावरती. ऐका तरी, गंमत तरी ऐका बरं. आयुष्यात व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा तुम्ही फोटो टाकला की लाईकचं बटन येतं. आवाज कसा येतो? कोणी लाईक केला काय झालं, लगेच फसायचं नाही. आईच बापसाचाच ऐकायचा. फाटका असू दे बापूस, पण आपल्या बापसासारखा श्रीमंत माणूस नाही. तो फक्त माच तुमच्या जीवावर करतो. माझी पोर अशी आहे, माझी पोर तशी आहे. आणि आपण चुकलो तर काय होणार, म्हणून कधी पळून जायचं नाही. अहो लग्नासारखी संस्कृती आपली केवढी मोठी आहे. पाहुणं येतात, चप्पल बाहेर खळ्यात, पोरी चाय, बिस्किट पुडा, लगीन ठरलं, घर बघणी झाली, साखरपुड्याला कासरीन आली, पांगड्या भरल्या, तांदूळ निवडलं, पत्राला लावल्या, मांडव कुडला, की हळद लावली, की पोरीला चांगला अशी सजवली आणि बापूस मोठ्या मनात असं कन्यादान करतो की माझा पोर आता तुझ्या पत्र देतो, जावया सांभाळ. एवढा मोठा संस्कार. मग कणसोनी पाणी 5 माघारी वौसा आणि एका वर्षाला का वागावं, एवढा मोठा संस्कार आहे. आणि आमची पोर आय लव्ह यू बोलला की लगेच गेली पळून. 200 रुपयाचा हार आणि 1 तोळ्याचा मंगळसूत्र. आता तशी म्हणून म्हणतोय, हा वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. हे पोरांनो, तुम्हाला कुणाची पण पोरगी अशी पळून आणायची. हा वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. आई बापाला फसवून पोरीनो जाऊ नका पळून. 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 वेळ निघून गेल्यावर, वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. आई बापाला फसवून पोरीनो जाऊ नका पळून. 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 अजून आता पोरी म्हणतील की आमच्यावर चांगलं बोलणार, पण सांगतो तुम्हाला, आमचं हे पोर आहे, आमचं पोर आहे, हे कष्ट करतात, येऊ पण करतात. बघितलं? आणि ह्या पोरा चांगले आहेत, कष्ट करणार. हा भाव बोल झाला. एवढी पोरं कष्ट आहेत. मस्तपैकी एक गाय घ्यायची, शेती पण करायची, म्हातारा सांभाळायचं. आणि माझ्या बाईला मुंबईचाच पोरगा हवा, आमच्या बाबीला पुण्याचाच पोरगा पाहिजे. आदरणीय. मग ह्या आमच्या गावच्या पोरांनी जायचा, मग युपी बिहार मध्ये जायचा, भैयाने घेऊन यायच्या. आमच्या इथंच सगळं वाढलं पाहिजे म्हणून काय म्हणतोय. आणि ह्याच्यामुळे आमची घरं वस पडलेत. काय म्हणतोय हो या जमानी, हवा जावयाचा गरमानी. काय म्हणतोय हो या जमानी, हवा जावयाचा गरमानी. कुठं जायचं सांगा यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. कुठं जायचं सांगा यानी हो आमच्या गावच्या
माझ्या या बहिणींसाठी एक मेसेज आहे. काय म्हणतोय? आपलं कारभारी कामावर गेलं की आपल्या हातात मोबाईल असताना कुठला तरी मेसेज येतो, 1000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा. मग तेवढ्यात फोन येतो, सॉरी ओ आपको गलती से 1000 रुपये गया है, कृपया हमारा वापस डाल दो. या जगात कंडक्टरला 8 रुपये तिकीट असेल, तुम्ही 10 रुपये दिलं, 1 रुपये पण मागून घेतो. 1ही रुपया कोण सोडत नाही आयुष्यात. आपल्या मोबाईल मध्ये कशा कोण 1000 रुपये पाठवी? हे लय असं लबाड आहे, त्या फ्रॉडला फसायचं नाही. आपल्या अकाउंट मधून दुसऱ्याला पैसे देताना जीपेला आपला नंबर टाकताना 25 वेळा माझं नाव काढा, पैसे तुम्ही जाणार नाही. काय म्हणतो? देती आमिष लालच आधी वाटत लय गोड. असतात बघा, 10% रिटर्न मिळणार तुम्हाला, 15% रिटर्न मिळणार. काय नाही, 1 महिना देतील, 2 महिने देतील, नंतर कोण देणार नाही. म्हणून काय म्हणतोय? ओके ओके. गाडी नंबर 5700 MS42 के 5700 ही गाडी लावलेली आहे, तेवढी कृपया बाजूला घ्या. 57,700 5700 प्लीज. देती आमिष लालच आधी वाटत लय गोड. ऑनलाईनच्या दुनियेत दाद वाढलंय ना फ्रॉड. 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 देती आमिष लालच आधी वाटत लय गोड. ऑनलाईनच्या दुनियेत दाद वाढलंय ना फ्रॉड. ऑनलाईनच्या दुनियेत दाद वाढलंय ना फ्रॉड. यांना नमन पाहिजे, नमन देणार. पण आधी एक गाणं घेऊ, एक गाणं एक प्रेमा ह्या बघा पोरानो आणि पोरीनो. आपण लय बिझी. आईचा फोन आला, बाबाचा फोन आला, कशावरती सारखी फोन करते मी टेन्शन मध्ये. तेवढ्यात आवडत्या माणसाचा फोन आला तर तुम्ही बोलता ना हो अर्धा तास. सोना जेवलंस काय, सोना उठलंस काय, सोना बसलास काय. हा सोनू बाबू सोनू लबाड चंगळ्या बोले कू. अरे करंडुलात ठेवले कोंबडी, अरे करंडुलात ठेवले कोंबडी. नाही अरे रोवणव ठेवले कोंबडी. अरे करंडून हिथं ठेवू की तिथं ठेवू? रोवणव बसवले कोंबडी, करंडून हिथं ठेवू की तिथं ठेवू? अरे चांगले वाले असं आहे सगळं. तर विषय कशावर होता? इसारला भांगला. आई बाबाचा आई बाबा असं इसारला भांगल्यावर एक जोक सांगतो. आता माझी काय 100 माणसं आहेत, ती माझी. आमच्या म्हाताऱ्या कशा माहिती आज्या, सांगतो तुम्हाला. मुंबईत ना आलो आणि आमच्याकडे भागी आजी आहे. आता बिचारी मराय झाली आणि तिला म्हटलं, अगं मावशी बरी आहेस? अरे लेका बरं आहे. तू कधी आलास? मी म्हटलं सकाळी आलो. सकाळी आलो. तर म्हटलं आगा शशिकांत कसा आहे? तर म्हणते लय बरा आहे का शशिकांत तुझ्यासारखा. म्हणते दवा मन, डॉक्टर मन, इंजेक्शन मन सगळं माझा पोर घेऊन येतो. आणि तेवढ्यात त्याची बसली होती, तेवढ्यात अशी उठली, परत बसलेली वर लागलं तिच्या. भांगला रे म्हणते तुझा, मी आला शशिकांत तुझा भांगला. अगं म्हटलं तू आता म्हणलीला चांगला आहे, त्या टायमाला जे असलं त्याच्यावर शिवी. तशी तिची पोरीचं नाव संगीता. अगं म्हटलं संगू आलं गेलं. मग ते लेका 15 दिवस संगू राहिला. एकदा कापू पण केला, पोर गेला माझा. आता ये शिमग्या तेवढ्यात ना तुझं सुपारीचं खांड कुठे भेटला. गेलं रे भांगलं तुझं संगू, माझं खांड कुठे गेला. म्हणजे त्या टायमाला सपोर्ट कर असं त्याच्यावर सगळी साखरा ऑन दी स्पॉट. तर अशा विषय. तर आई वडील आपले साथे, त्यांना मात्र टाळू नका. एकदा आई वडील आयुष्यातून गेले ना, हे भेंडी किती पण पैसा लावा, आई वडील परत नाही, ती माया परत नाही. तुमच्या घरात छातीला बोट लावून सांगतो, तुम्ही एखाद्याचा मर्डर करा आणि घरात पोलीस येऊन दे, ती तुमचीच बाजू घेणार. माझा पोरगा असं नाही करणार, केला नसेल साहेब, तुमचीच बाजू घेणार. आईस तो मी नव्हे, ही आपली आईस असते. म्हणून काय म्हणतोय, वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दो
शब्द मायेचे प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. 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 वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा माझे प्रतिस्पर्धी शाहीर या ठिकाणी आमच्या राधानगरी तालुक्यामध्ये इतका सुंदर मंडप आणि डेकोरेशन आणि सगळ्यांना बसून असं आरामात या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल असं सकाळचा तर कोंबडा रावलेला आहे आणि तरी तो उत्तम नियोजन तुम्ही इतकं थांबलात त्याच्याबद्दल आय लव्ह यू.